राम राम मंडळी, माऊली टूर्स अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। प्रकाशावरून दर्शन घेतल्यानंतर आपण बडी विजय शनी मातेच्या दर्शनासाठी जात आहोत। सातपुडा पर्वत रांगेत बसलेले सुंदर असा हा निसर्ग आपण बघत आहोत। सुंदर निसर्ग, त्यानंतर आपण बडी विजय शनी मातेच्या मंदिराकडे दर्शनासाठी जात आहोत। समोर जो हायवे बघतोय हा मुंबई आग्रा महामार्ग आहे। त्यानंतर आपण समोर जो घाट बघत आहोत हा विजय शनी घाट म्हणून ओळखला जातो। हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाउंड्री आहे। सुंदर असा हा घाट समोर आपण बघत आहोत। बडी विजय शनी माता मंदिर दिसत आहे। आपण दर्शनाला चाललेलो आहे बडी विजय शनी मातेच्या। हे मंदिर तुम्हाला शेंदवा बडवानी जिल्ह्यात बघायला मिळणार आहे। हे तुम्हाला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर हे मंदिर बघायला मिळणार आहे। दोन्ही राज्यांचं ग्रामदैवत आहे। हे मंदिर हजारो वर्षापासून आहे। काही मान्यतेनुसार 1100च्या सुमारास गोड राजाने बांधलेले हे मंदिर आहे। हे मंदिर तुम्हाला सातपुडे पर्वत रांगेत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या दोन्ही राज्यांतील लोक याला आपले ग्रामदैवत मानतात। हे बडी विजय शनी माता मंदिर शेंदवा तालुक्यात मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर आहे। येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात। आपण बघत आहोत मंदिराच्या आतमध्ये आपण दर्शनासाठी चाललेलो आहे। आपण समोर बघतोय बडी विजय शनी मातेचं मुख्य मंदिर दर्शन घेत आहोत। त्यानंतर संपूर्ण असा मंदिर परिसर बघतोय। इंदूरमध्ये बडी विजय शनी मातेचं मंदिर आहे, जे शिवाजीराव होळकर यांनी 1760 मध्ये बांधलेलं आहे। आपण त्यानंतर मंदिराचा संपूर्ण असा गाभारा बघतोय, सुंदर असा। आपण दर्शन रांग बघत आहोत। समोर मुख्य मंदिर देखील आहे। सुंदर असं हे मंदिर आहे। बडवानी जिल्ह्यात मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर लागून असलेले हे बडी विजय शनी माता मंदिर इंदोरकडे जात असताना विजय शनी घाट म्हणून ओळख देखील आहे। मोठ्या प्रमाणात लोक येथे दर्शनासाठी थांबतात। चला तर मग आपण इथं असलेले मंदिराचं दर्शन घेत आहोत। राम मंदिराचं दर्शन आपण बघू शकतो। सुंदर असे छोटंसं राम मंदिर आहे। बाजूलाच विजय शनी मातेच्या मंदिराच्या बाजूला दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिर संपूर्ण असा मंदिर परिसर बघतोय। त्यानंतर हनुमान मंदिरात समोर आपण बघतोय हनुमान मंदिर। सुंदर अशी हनुमानाची मूर्ती देखील बघतोय। त्यानंतर संपूर्ण असा ग्राउंड परिसर मंदिराचा। तुम्हाला हे मंदिर इंदोरकडे जात असताना बघायला मिळणार आहे। बटक भैरव मंदिर देखील आपण बघत आहोत। समोर बघतोय बटक भैरव मंदिर। दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे। संपूर्ण असा मंदिर परिसर